नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरेज वर्ल्ड या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. तर आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मुक्काम पोस्ट राजुरी येथे पराशर कृषी पर्यटन केंद्राला भेट देण्यासाठी. तर त्याचे मॅनेजर आपल्या सोबत आहेत. तर सुरुवातीला आपण सरांची ओळख करून घेऊया. सर, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव मयूर शांताराम हंगाळे, पराशर कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी मी मॅनेजर तसेच व्यवस्थापनाचं काम देखील त्या ठिकाणी मी पाहत आहे. किती वर्षापासून आपण हे काम करताय? जसं की या पराशर केंद्रामध्ये मी गेले 2 ते 3 वर्ष काम करत आहे. परंतु या पराशर बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की पराशर कृषी पर्यटन केंद्र जे आहे तर याचे मालक मनोज भीमाजी हडवळे यांनी ही उभारलेली संकल्पना ती 2011 मध्ये त्यांनी पूर्णपणे आणि ते ॲग्रो टुरिझमचे ट्रेनर ही आहेत मनोज सर. चालेल, तर आपण पुढे जाऊन पर्यटकांसाठी कोणकोणत्या वेगळ्या सुविधा देतात ते प्रत्यक्षात जाऊन पाहूया. चला. की निवांतपणा आहे ना, इथे वेगवेगळे पक्षी पण आहेत ना? हो, इथे बरेचसे तुळशी वृंदावन आहे आणि ह्या 2 आपण बघू शकता पर्णकुटी. हे एक्झॅक्टली ह्याला काय म्हणता येईल आपल्याला? कशाला? हे जे असं राहण्यासाठी आहे हे याला आता तसं आम्ही कॉटेजेसच म्हणतो. कॉटेजेस आहेत ह्या. हो, बरोबर. एकदम नैसर्गिक कॉटेजेस आहेत आणि ह्यांची नावं देण्याची पद्धत वेगळी आहे सर. हो, ती मी सांगतो तुम्हाला. ओके, अगोदर आपण कुठे जाऊया? लायब्ररी बघून घेऊया. शेणाने सारवलेलं आहे खाली सगळं. आणि ही आहे लायब्ररी. आणि हे सरांना मिळालेले वेगवेगळे अवॉर्ड्स आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? याच्याबद्दल बरंचसं काही आपण सांगण्यासारखं आहे की इथे जसं की आम्ही आलेल्या पर्यटकांना फिरण्यासाठी ज्या ज्या ठिकाणावरती नेत असतो, जसं की फॉरेस्ट एरिया असेल, फॉरेस्ट एरियामध्ये वॉक करत असताना चालत असताना जंगलात वेगवेगळ्या झाडांमध्ये सुद्धा तुम्हाला गमती जमती पाहायला मिळतात. जसं की तुमच्या मागे तुम्ही पाहू शकता इकडे की हा बघा, याला सरड्याचा आकार तयार झालेला. हा कोणी दिलेला नाहीये, नॅचरल हा नैसर्गिकरित्या पूर्णपणे सरड्याचा आकार तयार झालेला आहे. जसं की हे पहा, हे एक तुतारी सारखं एक बांबूच्या नॅचरली तयार झालेलं आहे. त्याला फक्त धुवून वगैरे पॉलिश करून ठेवलेले आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी इथे तुम्हाला अनुभवायला मिळतील, पाहायला मिळतील. ही आहे सृजन आर्ट गॅलरी. राईट. आणि मॅडमनी केलेल्या पेंटिंग्स ही आहेत, त्या दिसतात आहेत आपल्याला. छान स्पॉट आहे. हो, हे काय आहे? सापाची कात. सापाची आहे ना? कात आहे. एवढा मोठा आहे. ते धामण म्हणून असते ना, तिची आहे. कारण तिची पाठीमागची बाजू पातळ आणि लांब असते किंवा तिची शेपटीची बाजू पातळ आहे. हा आहे जुन्नर टुरिझम मॅप. हो, इथे वेगवेगळे अट्रॅक्शन जे आहेत जुन्नर मध्ये ते सगळे डिस्प्ले केलेले आहेत. मग पर्यटक त्यांच्या आवडीनुसार डिसाईड करतात का त्यांना कुठे कुठे जायचे ते? नाही, इथे कसं होतं की बऱ्याचदा पर्यटक जे येतात तर इथे आल्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की आलेला व्यक्ती कशासाठी आलाय आणि त्याला इथे आल्यावरती काय करायला आवडेल. जसं की पराशरमध्ये ज्यावेळेस पर्यटक गेस्ट येतात, इथे आल्यावरती आलेल्या पर्यटकाला काय करायला आवडेल त्याची आवड पहिल्यांदा लक्षात घेतली जाते आणि त्यानुसार पुढचं प्लॅनिंग केलं जातं. ओके, म्हणजे अगोदर कस्टमरला व्हिजिटर्सला काय पाहिजे ते त्यांच्याकडून जाणून घेतो आणि जसं की प्लॅन करतो. एक्झाम्पल द्यायचं झालं, जर सिनियर सिटीजन वयस्कर ज्येष्ठ नागरिक जर असतील, ते तर जास्त चालत नाही, त्यांना रिलॅक्स करायचं असं, मग त्यांच्यासाठी लायब्ररी उत्तम आहे. इथे यायचं, आवडीची पुस्तकं घ्यायची. इथे जवळ आमच्याकडे 1000 पुस्तकं आहेत या लायब्ररीमध्ये. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारची पुस्तके, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार पुस्तकं घ्यायची. रूम मध्ये बसतात, काही बाहेर झाडाखाली बसतात, निवांत गारव्याला बसतात, पुस्तक वाचन करतात. तसेच यंग कपल आलं
आता ह्या दिलेल्या आहेत आमच्या कारागिरांना, हा. तुम्हाला दाखवायला मी खालची रूम हा, दाखवेन. हे आहेत राहण्याच्या रूम पर्यटकांसाठी. हो. वरती जर बघितलं आपण तर प्रत्येक रूमला खूप छान नावं दिली आहेत सर. ती हो. आहे चावंडराय कुटी. म्हणजे काय सांगता येईल का आपल्याला तर हे काय? जसं की या ॲग्रो टुरिझमचं जे नाव आहे हा. पराशर, ओके. ते नाव काय आहे, की ते नाव या ॲग्रो टुरिझमला का देण्यात आलं? त्याच्या मागची कथा हिस्ट्री अशी आहे, हं, की त्या पराशर ऋषींनी हं. शेतीवरती पुस्तक लिहिलेले कृषी गीता म्हणून, आणि ओके. हां. त्याच्यामध्ये त्यांनी पावसाचं प्रमाण मोजलेले, शेतीच्या पिकांबद्दल माहिती दिलेली आहे, अवजारांबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणून त्यांचं नाव ॲग्रो टुरिझमला देण्यात आहे. आणि तुमच्या रूम्सला जे वरती ते नावाच्या पाट्या वाचल्या ते त्यांचे सहकारी आहेत. ते सहकारी सुद्धा आहे. ऋषीच आहेत. आत्ताच्या जनरेशनमध्ये पूर्वीचे ऋषी म्हणजे आत्ताचे सायंटिस्ट, ओके. हां, असा त्याचा छानच, उद्देश आहे. छानच. कल्पना खूप छान आहे. इथे बघा किती युनिक आणि छान परिसर आहे. हो, हे काय आहे समोरचं? हे छोटंसं आमच्याकडे एक बदकांची राजहंसची जोडी आहे. हां. त्यांच्यासाठी, त्यांच्या अंघोळीसाठी आम्ही एक छोटासा हौद बांधलेला आहे. हो. आणि हे त्याच्यामध्ये झाडावरती पण खूप मस्त काहीतरी लिहिलंय. तुला आहे हो, येस. बॅलन्स ऑफ लाईफ. You yourself inspiration, aspiration, need, greed. वाव, छान बॅलन्स ऑफ लाईफ आहे. आणि किती छान झाड आहे. त्याची सावली बघा किती मस्त आहेत. आणि साईडला फुलझाडेही लावलेली आहेत. आणि हा पूर्ण आहे, हा जो समोरचा दिसतोय हा डायनिंग एरिया आहे. जेवणाची व्यवस्था इथे. जेवणाची व्यवस्था इथे केली जाते. हं. हे वडाचं झाड आहे. हे मॅडम मिलिंद गुणाजी सरांनी लावलेलं आहे 2013 मध्ये. हे मिलिंद गुरुजी सरांनी लावले हो, ते आले 2013 होते. ला. हो, वा हो. वा, छानच. त्यांच्या हस्ते लागवड केलेली आहे. गेले 10 ते 11 वर्षात त्याची एवढी वाढ एवढी झालेली आहे. वाढ झाली. हो, छान जोपासलाय. ही एक पर्णकुटी आहे, सुरपाल कुटी. इथे पर्यटकांची राहण्याची सोय केली जाते. आपण एक आतमध्ये जाऊन बघूया कशी आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे ना सगळं असं सारवून घेतलेलं आहे. वा, एकदम नॅचरल फील, गावाकडचा फील येतोय. बेड आहे. एक्स्ट्रा जर फॅमिली मोठी असेल तर खाली बेड लावून घेऊ शकतात. अटॅच टॉयलेट, बाथरूम, पाण्याची आणि लाईटची सोय आहे. छान. त्याला म्हणायचं खरं ॲग्रो टुरिझम. मस्त, एकदम नॅचरल. ह्याच्यात हे कशापासून बनवलेलं आहे? हे बांबूच्या काड्या, त्या बांबूच्या उसाचं काड्यापासून पाचट, बनवलेलं आहे. सगळं नॅचरली फील देण्यात आलेलं आहे. येस, खाली देखील सारवलेली जमीन आहे. जमीन जसं आहे. की सारवल्याचा थंडीमध्ये उबदार राहते. बरोबर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगारपणा थंडगार. देते. समोर पण एक कुटी आहे. अशा हो. टोटल किती कुटी असतील? इथे आपल्याकडे 8 रूम्स आहेत. 8 इथे रूम. मध्ये डायनिंग हॉल आहे. डायनिंग हॉलच्या या बाजूला 4 रूमचं युनिट आहे आणि वरती 4 रूमचं 4 युनिट आहे. रूमचं युनिट. आपल्याकडे साधारणतः 20 लोक एका वेळेस राहतील, स्टे करू शकतील, एवढी तेवढी सोय कॅपॅसिटी आहे. आपल्याकडे आहे. आणि पर्यटकांसाठी किती दिवसाचे पॅकेज असतात? म्हणजे 1 दिवसाचं, 2 आमच्याकडे दिवसाचं? पॅकेजेसचा जर विचार केला तर हं. 1 डे पासून 1 डे 1 नाईट आहे, 2 डे 1 नाईट आहे, 3 डे 2 नाईट आहे, लाँग स्टे पर्यंतचे आमच्याकडे पॅकेजेस ओके, आहेत. आपण कस्टमाइज पॅकेजही देतो त्यांच्या येस. रिक्वायरमेंटनुसार. हो. आणि जेवणाचे ऑप्शन्स कसे आहेत? व्हेज, नॉन-व्हेज? आमच्याकडे प्रॉपरली प्युअर व्हेज, शुद्ध प्युअर व्हेज शाकाहारी आणि भेटतं. घरचं आईच्या हातचं सागर संगीत असं जेवण अरे असतं. वाह! छान. आणि किती एका दिवसाचे चार्जेस किती आहेत? आमचे 1 डेचे प्रति व्यक्ती ₹1000 चार्जेस आहे. आणि लहान मुलांना? लहान मुलांना 5 वर्षापर्यंत कोणतेही चार्जेस नाहीये. 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंत हाफ चार्जेस आहे. 10 वर्षानंतर फुल चार्जेस लागू पडतात. ओके, चालेल. पुढे जाऊया अजून. त्यावेळेस तिकडनं घेऊ ते. ओके. ट्रॅक्टर जोडून त्यातनं फिरवतो ना आम्ही. हां. हो. ट्रॅक्टर कुठे समोर आहे ना? तिकडे येतो. तिकडे आपल्याला हां. तिकडनं गेलो शूट करता येईल त्याचं. ओके. बैलगाडी राईड वगैरे आहे? नाही, बैलगाडी नाही आपल्याकडे. ट्रॅक्टरनी सगळ्यांना हो. फिरवतात. हे बदामाचं झाड समोर. इथेही आपण बघू शकता की पर्यटकांना बसण्याची सोय केली आहे. निवांत छान गप्पा मारत बसू शकतात सगळे. आणि प्रत्येक ठिकाणी अशी बसण्याची सोय. वरती म्हणजे झाडं आहेत. झाडांच्या सावलीखाली छान बाज लावून तुम्ही झोपू शकता. त्या युनिटला नाव काय? हा 8चंच युनिट म्हणताय 8. ना? ओके, ओके. हं. 8 पॉटरी करतात इथे. हं. हे तर कसलं छान आहे. सगळ्या वेलींचा मंडप आहे.
किती छान सुगंध पण आहे. पसायदान लिहिलेलं आहे. आणि हे कुठले ऋषी आहेत? पराशर ऋषींची पराशर पर्णकुटी. ऋषी. हं. पूर्ण हा परिसर किती क्षेत्र आहे या परिसराचं? हे 1 एकरमध्ये बसवलेलं आहे. 1 एकरमध्ये आहे हो. सगळं. आणि समोर ती जी ट्रॉली दिसते त्याच्यातून तुम्ही पर्यटकांना फिरवता ना? पुढे जी ट्रॉली दिसते, त्याला त्या ट्रॅक्टरचा उपयोग करून त्यातनं आम्ही गेस्टला शिवार फेरी पूर्णपणे शेती दाखवत असतो. आणि शेती म्हणायला दाखवण्यासाठी तर ज्या सीझनला जी पिकं निघतात, हं. त्यानुसारच शेती दाखवली जाते. जसं की तुम्ही फेब्रुवारीमध्ये जर इथे याल की ओके. हो, मग त्या द्राक्षाचा ज्यूस तुम्हाला इथे प्यायला भेटेल. त्याचबरोबर फ्रेश झाडाची द्राक्ष, त्याची चव तुम्हाला तोडून चाखता येईल. आणि स्वतःला पण आणि तोडता येतील. येतील आणि शेतकऱ्याकडून सुद्धा तुम्हाला फ्रेश झाडाची द्राक्ष विकत विकत नेता येतील. घेता येतील. छानच. सर, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आम्हाला खूप छान माहिती दिली. त्याच्यासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे. थँक यू. आणि आवर्जून सांगावसं वाटतंय, की सगळ्यात सुंदर, नैसर्गिक असं एकदम ग्रामीण जीवनशैलीत असलेलं, ज्या आपण म्हणतो ना, खूप छान डेव्हलप केलेलं आहे. कुठेही असं भपका नाहीये किंवा जे नॅचरल म्हणतो ना आपण, सगळ्या गोष्टी नॅचरल वाटल्या मला इथे. खूप सुंदर कृषी पर्यटन केंद्र आहे. जे ॲक्चुअली कृषी पर्यटन केंद्र अपेक्षित आहे, ते नेमकं तसंच आहे. सो खूप चांगलं वाटलं या कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन. थँक सो मच सर. घेता येईल. इथे काय नाही, इथे येस. पूल आहे फक्त बाकी पूल काही आहे. नाही. हो, बाकी काही नाही.